भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता है, सभी को झुकना पड़ता है। कुठले सुटले कधी म्हणते आरक्षण रद्द केलं पाहिजे, कधी म्हणते यायची हे का हे लय माजले म्हणते यायची नाही का 18 सीटी रद्द केली पाहिजे म्हणते। अरे 18 सीटी आरक्षण आणि संविधान बाबासाहेबांना अशी खुटी ठोकली ना, तुमचा बापाचा बापही बदलू शकत नाही, बरोबर की नाही? जागात कुठून गेली खोटी निघाली। हा ते म्हणते ना संविधान बदल डालो, संविधान बदल डालो। आम्ही पिक्चर ऐकला, पिक्चर पाहिला आम्ही सलमान खानचा, इतने छेद करेंगे, इतने छेद करेंगे, इतने छेद करेंगे, मैं इतनी छेद करूंगी, इतनी छेद करूंगी, एक भी छेद नहीं करूंगी, एक भी छेद नहीं करूंगी। संविधान के विरोध में बोलने वाले के दोनों नीचे का ऊपर का दोनों छेद बुझा दूंगी। अपना नहीं डेंजर का ना बजेगा बास ना बजेगी बांसुरी, दोनों सास का असेल म्हणून फार सुंदर असा विषय सादर करणार आहे। दादा दारू थोडीशी कमी झाली असेल तर एखादी पावटी मारून दे पहिले, कारण आमचा हाच एक गुन्हा आहे आमचा सगळा हा प्रॉब्लेम आहे। आम्हाला बाबासाहेबांना सांगितलं वाचा, आम्हाला ऐकू आलं दारू पिऊन नाचा, आम्ही वाचण्यावर कमी नाचण्यावर जास्त लक्ष देतो। म्हणून सुंदरचा विषय सादर करणार आहे, ज्याचा भरोसा देवाव, ज्याचा भरोसा देवाव। शोकांतिका आहे आजही बाबासाहेबांना आम्हाला 1956 मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली, पण आजही नवरात्रामध्ये 10 दिवस आमच्या माय बहिणी देवीच्या पाया लागायला जाते बगर चप्पल। किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठी शोकांतिका आहे। आमच्या बायाच्या अंगात संतोषी माता येते, आमच्या बायाच्या अंगात दुर्गा माता येते, आमच्या बायाच्या अंगात काळूबाई येते, कोणाच्या अंगात रमाई येत नाही। रमाई जर आली तर उपाशी तापाशी पिले चिली पिले सांभाळा लागल। सावित्री कोणाच्या अंगात येत नाही, सावित्री जर आली तर शेणाचे गोडे खा लागल। आणि बाबासाहेब तर कसाच कोणाच्या अंगात येत नाही, बाबासाहेबाला तर 18 तास अभ्यास करावा लागल। पाव खाऊ यायच्या अंगात देवी देवता आल्या बायाच्या अंगात, म्हणजे बायाले लंबे लंबे केळं खायला भेटते। गांजरी खातात का बाया? बाबा एवढा रे गांजरी खाते म्हणते। बरं बायाच्या अंगात तर देवी येते, माणसाच्या अंगात तर लालच शिकते म्हणते फुस। बायाच्या अंगात देवी देवताला एवढी फुरसत आहे का बायाच्या अंगात यायची? एवढ्या चांगल्या असतात का बाया? काहीच नाही, नवऱ्याने चिवट्या बनवासाठी करतात बाया। नवऱ्यानं मारलं मग नवऱ्याने म्हणतात नंतर सांगतो। आणि बायाच्या अंगात तर बाया देवी येतात, माणसाच्या अंगात तर लालन शेकते फुस। अशोक भाई को पूछो ना भाई, मुंबई में आता क्या किसके अंग आता फुस म्हणजे कोण आहे तर म्हणते लालन शेकू म्हणते, लालन शेक। सांगा आता सर्प काय खातात? मेंढके, बरोबर। उंदर यांच्या अंगात लालन शेकाला म्हणजे म्हणते प्याला लाव प्याला, प्याला काय का? गाय का मूत, गाय का मूत। अभि तुमच्या अंगात खरंच लालन शेक आला तर म्हणा ना एक उंदीर लाव, एक मेंढकी लाव, एक मेंढकी लाव, खाली बिच्छू को लाव। चबा चबा के खाने के लिए यायच्या अंगात लालन शेकाला का म्हणते प्याला लाव प्याला, प्याला काय का? गाय का मूत। गाय का मूत पीने से एखादी बार बाई का मूत पी के देखते कसा लालन शेक। माँ की कसम लालन शेक खड़ा भी नहीं रहेगा, ज्याचा भरोसा देवा।
ज्याचा भरोसा देवावर अशोक भाई ज्याचा भरोसा देवावर ज्याचा भरोसा देवावर आणि त्याच्या थुकारे तोंडावर तुम्ही रामायण ऐकलं की नाही? रामायण बरोबर. रामायण मध्ये सांगितलं कुंभकर्ण म्हणे, कुंभकर्ण माहिती का, समुद्रात जर उभा राहिला तर समुद्र म्हणजे कुंभकर्णाच्या कमरी एवढं एवढं सांगा. आता समुद्रात उभा राहिला की त्याचा इथून समंदर आहे म्हणे, आणि तो जर झोपला तर त्याच्या नाकातून गधे घोडे चरून यायचे म्हणे बरोबर. आणि नावी जर त्याची दाढी करासाठी आला आणि त्यानं जर श्वास घेतला तर थोपटी सकट नावी अंदर घुसत होता. आता मला हे समजत नाही त्या कुंभकर्णाचं नाक होतं की कसाऱ्याचा बोगदा होता हेच मला माहिती नाही. अरे लिहिणाऱ्याला लाज नाही तर नाही रे, वाचणाऱ्यानं तरी लाज असावं ठेवावं की नाही, आणि वाचणाऱ्याला लाज नाही तर नाही ऐकणाऱ्यानं तर लाज ठेवावं. ज्याचा भरोसा देवावर ज्याचा भरोसा देवावर ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकारे तोंडावर ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकारे तोंडावर ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकारे तोंडावर त्याचं वाडीत टाका घर त्याचं वाडीत टाका घर त्याचं वाडीत टाका घर चित नाही दिसत चाचा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पर बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. सुंदरसा विषय सादर करणार आहे. घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से हो. घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से हो. घर छेड़ोगे संविधान को काट डालेंगे तलवार. घर छेड़ोगे संविधान को. क्यों? नीले झंडे के नीचे बिजली ने लाया समाज. वही लाखों करोड़ों का है सरताज. अंजलि भारती सिन्हा था
कार्यक्रमात काय करतो मी गांधी बद्दल काही ना काही बोलतो हो सवय आहे मला सवय कारण जे वास्तव ते आता मी काही मोठे विचारवंत नाही मी आपल्या समाजाची एक हमाल मी जे वाचले ते तुमच्यापर्यंत संत तुकाराम म्हणतात थोडीले भंडार धान्याचा हा माल मी तो हमाल भारव आहे जे मला माहित आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते कारण मी बौद्ध आमच्या समाजाची एक मी पोस्टमॅन आहे पोस्टमॅनचं काम काय आहे या गावातून त्या गावात पत्र पोहोचवणं हमालाचं काम असते या गोदाममधून त्या गोदामात माल पोहोचवणं माझं तेच काम आहे मी आंबेडकरी विचारांची पोस्टमॅन आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली आहे घेणं असेल तर घ्या नाही घेणं असेल तर न घ्या तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब 1956 मध्ये गेले आणि बाबासाहेबाला भारतरत्न पुरस्कार मिळाला 1990 मध्ये फरक बघा व्हीपी सिंगचं जेव्हा सरकार होतं बाबासाहेब गेले 1956 मध्ये आणि बाबासाहेबाला पुरस्कार मिळाला भारतरत्न 1990 मध्ये माईसाहेब पुरस्कार घेण्यासाठी आल्या अरे हरामखोर हो बाबासाहेबाला भारतरत्नाची गरज नाही रे एक चेंडू आणि 2 दांडू खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरना हरामखोर हो तुम्ही भारतरत्न देता प्रेमाचे 4 गाणे गाणाऱ्या त्या लता मंगेशकरला तुम्ही भारतरत्न देता आणि तुम्हाला एवढा भारतरत्न द्यायचा शौक आहे ना तर त्या दाऊद इब्राहिमला द्या भारतरत्न त्या छोटा राजनला द्या भारतरत्न तुमच्या बापाला द्या भारतरत्न म्हणून मला म्हणायचं आहे या 2 दांडू एक चेंडू खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला जर तुम्ही भारतरत्न देत असाल कोणची शैनाई वाजवणाऱ्या माणसाला जर तुम्ही भारतरत्न देत असाल तर हरामखोर हो बाबासाहेबाला दिलेला भारतरत्न वापस घ्या कारण बाबासाहेब भारतरत्न नाही तर बाबासाहेब विश्वरत्न गढ़ छेड़ोगे संविधान को गढ़ छेड़ोगे संविधान को काट डालेंगे तलवार से 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 गांधीबद्दल बोलत होती आला ना एक माणूस गांधीबद्दल बोलत होती एक माणूस आला म्हणे ओ दीदी कुठचा तुमचा बाबासाहेब कुठचा तुमचा गांधी म्हटलं इथलेच होत की कुठले म्हणजे इथलेच होत म्हटलं भारतातले काय दीदी म्हणे कुठं तुमचे बाबासाहेब म्हणे तुमचे बाबासाहेब फक्त 1 रुपयावर म्हणे आणि आमचे गांधी 500वर म्हणे 1000वर म्हणे 100वर म्हणे मी म्हटलं बरं झालं बाबू बाबासाहेब 1 रुपयावर आहे 500वर नाही कारण तुम्हाला जर गांधी बद्दल आदर असता तर आईची शपथ जसा गांधी नोटावर आला असता तसेच या देशातले कत्तलखाने बंद झाले असते जर तुम्हाला गांधी बद्दल आदर असता तर या जसा गांधी नोटावर आला तसाच या देशातला दारूचे अड्डे बंद झाले असते जसे गांधी नोटावर आले तसाच या देशातला वेश्या व्यवसाय बंद झाला असता पण बाबासाहेब जर नोटावर असते तर आईची शपथ सांगतो या देशातला पूर्ण भ्रष्टाचार खतम झाला असता आमचा गांधी नोटावर आहे आमचा गांधी अरे म्हटलं त्या गांधीनं जीवनात कधी दारू पिला नाही तुम्ही त्याला साक्षी ठेवून 500ची नोट घेता दारूच्या दुकानात जाताय गांधी लो दो बफर दो आरसी तेव्हा नावही माहिती आहे तरी पुरं साईड पॅरेलस मारलेला आहे हे उजवी साईड आहे ना पुरी पॅरेलस मारली आहे तरी 2-2 आहे गड्या बायका काम बंद नाही काम चालूच घटना बदलले वाला निलेश तू कटिंग करत आहे घटना बदलने वाला निलेश तू लिहिलं पाहिजे कटिंग केली पाहिजे क्योंकि जितना भी वो चोपड़ी में है उतना मेरे सब खोपड़ी में भरा है मला शायरची गरज नाही गातो शायराच पण बाबासाहेबांच्या गाण्याची कटिंग करणं मी त्याला शायर समजत नाही बरोबर की नाही बाबासाहेबांचे विचार माझ्या परीनं मी मांडायला आली त्याच्या परीनं ते मांडायला आली पण तू निलेश तू कटिंग कर लिहिलं पाहिजे फिर मेरी कटिंग नहीं छटिंग रहती मेरी अरे कटिंग करन मग दाढी बोल करा घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से कर छेड़ोगे संविधान आईची शपथ लोक म्हणतात की ना भाला ना भरची ना खाऊ पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रक्तामधल्या भीमरावनं काही होते का हो आणि रक्तामध्ये भीमराव नसते रक्तामध्ये आपला बाप असते बाबासाहेब आपल्या डोक्यात आहे बाबासाहेब आपल्या रक्तात नाही असत कारण रक्तात आपला बाप असते आपल्या रक्तात आपल्या बापाचं डीएनए असते डीएनए असते पांढरी पंच आपल्या असते
आपल्या रक्तात आपल्या बापाच्या आयत्या बिमाऱ्या असतील, ज्या खानदानी असतात ते. बाबासाहेब आमच्या डोक्यात आहे, बाबासाहेब रक्तात नाही. म्हणून म्हणायचं आहे काय, घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से हो, घर छेड़ोगे संविधान, घर छेड़ोगे संविधान, काट डालेंगे तलवार से, लोक म्हणते अरे मी म्हणतो आमच्या संरक्षणासाठी आम्हाला चाकू पाहिजे, तलवार पाहिजे, भालाई पाहिजे. ते प्रियंका बिचारी मेली, तिच्या हाती एखादा अवजार असता 2-3 जण तर घेऊन गेली असती. माझं काम तर लय डेंजर आहे. अरे लय भारी. माझ्या मागे 10 जण लागले ना, काही नाही झालं ना दैपा संघर्ष ठेवतो, काही नाही झालं ना 10-12 जणांचे 6 महिन्यात कापून टाकतो. ना बजेंगे बास, ना बजेंगे बास, साले जिंदगी भर नपुंसक की जिंदगी जीते रहो, रंजीत भाटी का नाम लेते रहो. कि किससे पाला पड़ा करके, घर छेड़ोगे संविधान, काट डालेंगे तलवार से. कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांनी 28,000 कापून टाकले होते. हे आमचे बाई डांगुरले पोट्टे आहेत का नाही, डुंगू डुंगू, हे डुंगू डुंगू यायचे भांडणं झाले. डुंगू डुंगू हे मागचं डुंगू डुंगू, अरे डुंगू डुंगू हात वर करा रे, हे पहा सगळे डुंगू डुंगू यायचे भांडणं झाले. पोराचे म्हणजे काय म्हणतात, जायबे जायचं असेल 56 पाहिले म्हणजे. मी विचारत पडली, म्हटलं झाले हे पोरं कसे काय म्हणतात. माझ्या शेजारी आले आणि पोराई सगळं माझ्या भांडणं झाली का, जायबे जायचं असेल 56 पाहिले. म्हटलं झालं हे काय होय. मग माझ्या लक्षात आलं का भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांना 28 कापले होते, तर एकाच्या हिश्श्यावर 56 आले होते. हे 56 नव्हते, ते 56 होते. हे नंतर लक्षात आलं माझ्या. म्हणून म्हणायचं जातीवाद्यांनो, या जातीचा तुम्ही असू द्या झाक, आम्हीच तुमचे पेशवाईचे नाक कापले नाक. जुल्म करून ज्यांनी आम्हाला केले होते अनाथ, त्या बाजीरावाची मस्ती जिरवली कोरेगावच्या रणात. मग जातीवाद्यांनो मोठ्या मनाने विचार याचा करावा, जातीवाद्यांना मोठ्या मनाने विचार याचा करावा. अरे रायनाकाचा रायगड झाला, ह्या इतिहासी पुरावा, ह्या इतिहासी पुरावा. आम्ही पिक्चर बघितला शहनशाह, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. रिश्ते में तो रिश्ते में तो रिश्ते में तो रिश्ते में तो वो हम सबके बाप लगते हैं, नाम है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर. घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से हो,
माई बायको उभी करतो म्हणते बरोबर आहे ना. तुले ना मला टाक कुत्रायले मैं तो नाही खाऊंगा बेटा लेकिन तू भी नाही खाणे दूंगा म्हणजे. हा. आमचं कसं आहे एकानं जर म्हटलं का मी माझी आम्हाला पाय ओढायची सवय आहे. आमचा माणूस आमचा समोर गेला म्हणून म्हणायचं आहे आम्ही तर आमचे मुंडके उखड्यात खाल्ले नसते. आम्हीच आमचे मुंडके उखड्यात खाल्ले नसते. आम्हीच आमच्या अब्रूचे धिंडोणे मांडले नसते. जर आमचे नेते आपसात भांडले नसते तर खैलांजीत आमच्या बहिणीचं रक्त सांडले नसते. खैलांजीत आमच्या बहिणीचे रक्त. शिवाजी महाराजांना म्हणा, महात्मा म्हणायचे असेल तर ज्योतिबा फुलेंना म्हणा, साहित्य सम्राट म्हणायचे असेल तर अण्णाभाऊ साठेला म्हणा आणि बाबाच म्हणायचे असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणा. घर छेडोगे संविधान को डालेंगे तलवार से. घर छेडोगे संविधान. काय झालं बे? सप्लाय अरे बैंजो का और पैड का सप्लाई बंद हो गया ना दादा. गारे छेडो हे आमचं असं सप्लाय आमचं करंट आम सगळं गेलं तर चालेल. करंट नका जाऊ दे. करंट गेलं का सगळं जाते बोला. करंट नाही गेलं पाहिजे आहे की नाही जितेंद्र भाऊ. करंट नाही गेलं पाहिजे. सगळं गेलं तर चालेल. करंट नाही गेलं पाहिजे. करंट महत्वाचं असतं. गारे छेडो पढ़ो हमारा इतिहास संविधान को. घर छेड़ोगे संविधान को. कारण तुम्हाला माहिती आहे आज नामविस्तार दिवस आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम आहे. 14 जानेवारी विद्यापीठाला नाव मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणून दादासाहेब शेळके म्हणतात की नामांतराचा ठराव 27 जुलै 1978 ला झाला. विषय नीट आहे का? दादासाहेब म्हणतात की नामांतराचा ठराव 27 जुलै 1978 ला झाला. जातीवाद्यांनी विरोध भीमाच्या नावाचा केला. शेवटी सत्याचा विजय झाला साहेब. 14 जानेवारी 1994 ला झाला. 1994 ला झाला. कारण तुम्हाला माहिती आहे त्या नामांतराच्या लढ्यासाठी कित्येक लोकांचे जीव गेले. गौतम वाघमारे त्यांनी आत्मदहन केलं. पोचीराम कांबळे मातान समाजाचे असून पोचीराम कांबळेचा हात कापला, पाय कापला तरी पोचीराम कांबळे जय भीम बोलून आले. कशासाठी? विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. घर छेडोगे संविधान को. बाबासाहेब निवांत बसले. सर्व माझ्या मायमावल्यांनी विषयाकडे लक्ष द्या. आईची शपथ प्रबोधन एवढं करतील, एवढे लोक येतील, पण अंजली भारतीचे प्रबोधन आणि जे विषय सांगेल ना, महाराष्ट्रात कोणता गायक कोणची गायिका तुम्हाला विषय सांगणार नाही. बरोबर की नाही? जेव्हा दिल्ली इथे बाबासाहेबांच्या घरी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली, कार्यकर्ते निघून गेले, बाबासाहेब एकटे निवांत बसले. बाबासाहेबांचा एक कार्यकर्ता आचार्य चतुर्सेन बाबासाहेबांकडे आला. बोलला, बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे का? बाबासाहेब बोलले, बोल. सर्वीकडे एकच चर्चा चालू आहे. तर म्हणते, कोणची? या देशाचा पहिला राष्ट्रपती कोण? गडबड करू नका, विषय नीट आहे का? या देशाचा पहिला राष्ट्रपती कोण? बाबासाहेब म्हणतात, मग
तर आचार्य चतुर्सेन म्हणतात का हो बाबासाहेब तुम्ही नेहरूला का बोलत नाही? नेहरूला जर तुम्ही बोलले ते एका पायावर नेहरू तुम्हाला राष्ट्रपती करतील. तेव्हा बाबासाहेब म्हणतात आचार्य चतुर्सेन मी अगदी 4 आण्याचं पत्र जरी नेहरूला लिहिलं ना तर एका पायावर नेहरू मला राष्ट्रपती करेल. पण आचार्य चतुर्सेन एक गोष्ट लक्षात घे, तिकीट मिळालेलं पद त्या सर्कस मधल्या वाघासारखं असते. ड्रिलिंग मास्टरच्या इशाऱ्यावर त्या वाघाला नाचावं लागते. कोणाच्या भिकीत मागितलेलं पद त्या ठेवलेल्या बाईसारखं असते. झगड्याच्या जीवावर तिला नाचावं लागते. या बाबासाहेबाचा जन्म अरे राष्ट्रपती होण्यासाठी नव्हे, या बाबासाहेबाचा जन्म पंतप्रधान होण्यासाठी नव्हे, तर या बाबासाहेबाचा जन्म माझा समाज शासन करती जमात कसा होईल यासाठी झालेला आहे. आचार्य चतुर्सेन यासाठी झालेला आहे. म्हणून मला माफ कर, मी पंडित नेहरूला बोलू शकत नाही आणि पंडित नेहरूला मी म्हणू शकत नाही की मला राष्ट्रपती कर. या बाबासाहेबाचा जन्म माझे चिखलात पडलेले तळागळातले लोक वर कसा येतील यासाठी या बाबासाहेबाचा जन्म झालेला आहे. घर छेडोगे संविधान को काट डालेंगे तलवार. माझा त्या कार्यक्रमाला गेली मी. एक कार्यक्रम होता आता औरंगाबादला कार्यक्रम होता माझा, तिथं गेली. 2च बाया, सगळे माणसं बापा. मी पाहिलं म्हटलं माणसं तुला यार बायका 2च आहेत म्हटलं. 2च बायकात होते का माय म्हटलं एवढे माणसायचं बापा जेवण खावण एवढ्या बायका कसं करतात म्हटलं बाई स्वयंपाक वगैरे. ओ माय मी म्हटलं खाऊ तुमच्या गावात का 2च बायका नाही ना दीदी म्हणे. म्हटलं मग 2च खाऊन आल्या. म्हणे पुऱ्या गावात औरंगाबादला तुमचा प्रचार चालू होता म्हणे. दीदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला शोभा आणा. दीदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला शोभा आणा. दीदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला शोभा आणा. आम्ही पुऱ्या गावात 2च शोभा होतो म्हणे, म्हणून आम्ही 2घच जणी आलो म्हणे, म्हणून कोणी आलोच नाही. म्हणजे शब्दाचा अर्थ जर समजला नाही ना मग तिथला अर्थ काही असो. एका शाळेत गेली मी, हे डेंगू डेंगू पोट्टे आहेत की नाही. आता आमचे पहिले नाव कसे होते, चिंद्या, भोंद्या, ढोंड्या. आता मी कसं बोलतो, ते बालेसिया भाऊचं नाव आहे का तुम्ही सांगा. ते शूटिंग तुम्हीच केली होती ना ती माझी अंगातली याची. हा ते जाऊ द्या, विषय सांगतो मी तुम्हाला, काही वाईट नाही म्हणून राहिली. एका कार्यक्रमामध्ये आता माझं कसं आहे, माझं आहे तळक फळक बोलणं. कारण युट्यूबला मला लोक एवढे शिव्या देतात, पण हे भीमाची वागी नाही. माझ्या बापानं मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणून. बरोबर. मला जर कोणी म्हणत असेल तर तुम्ही गाढवाला वाघ म्हणा तर मला काही ते जमणार नाही. कारण हे बाबासाहेबाची लेख आहे. मनुवाद्याच्या मायला एक नाही 100 घोडे लावायची तयारी ठेवतो मी. अंजली भारती. हा आता माझा तो एक आयटम असते माहिती का, बायाच्या अंगात येते. तो बँदीवाला भाऊ आहे ना त्याचा, त्याने तेवढं शूट केलं माझं. म्हणजे आमच्या याच्यात काही मनुवादी लोक असतातच. बरोबर की नाही. आम्ही एकामेकाच्या बसायला पाहिजे. त्याने तेवढंच केलं शूट. आणि तिकडे जाऊन म्हणतात ते बाकीचं नाही सांगितलं. बाकीचं माझा जो अंगातला याट माहिती नाही, मी सांगितलं का बायाच्या अंगात येते बा, अंधश्रद्धा येते, बाया उगीच माणसाने चिवत्या बनवतात. त्याने ते तेवढंच घुमवाचं शूट केलं. आणि तिकडे नेऊन म्हणते काय राजा हे असं गात असते का म्हणते, हे बाय म्हणते, हे बाय म्हणते राजा. आणि हा गाणी म्हणते, हे पोरं गाणी म्हणते, अशा गायका संघ वाजवते म्हणते. बालेत दादा महाराष्ट्रातले तळागाळापासून तर नामवंत वाजवणाऱ्या सगळे म्हटलं तळपतात म्हटलं अंजली भारती संघ वाजवणं. ठीक आहे, होतात काही काही गोष्टी. सगळे जात घर छेडोगे संविधान को म्हणून कार्यक्रम करत नाही मी. किती जण म्हणतात आता नेरला गेल्याबरोबर पुरी पोलीस पोच आली, दीदी अंजली भारतीचा कार्यक्रम होऊ देऊ नका. अरे तुमच्यासारखे मनुवादे 10 नाही 100 नाही 1000 जरी येतात ना, 1000 जणांच्या मायला पुढे लावतो मी. अंजली भारती म्हणतात. हा मला काही फरक पडत नाही किती की पोलीस पोच आली तर. आता नेरला पुरी पोलीस पोच आली, दीदी म्हणे बीजेपी वाल्यांनी तुमचा हे केला म्हणे, इथं कंप्लेंट केली तुम्ही कार्यक्रम करू शकत ना. म्हटलं काहून तर तुम्ही मोदीला शिव्या देता म्हणे. म्हटलं मी मोदीला काहून शिव्या देऊ, जो संविधानाच्या विरोधात मी त्याच्या मायला घोडे लावतो, मला मोदीचं काय पडलं. बरोबर की नाही. आता माझा एक शेर आहे तुम्हाला माहिती आहे, फार फेमस झालेला शेर आहे माझा. बरोबर की नाही.
म्हणूच का घर छेडोगे संविधान को काट डालेंगे तलवार से। कारण नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात की माझी 56 इंचाची छाती आहे। ह्या वयात काय काय ह्या वयात 56 इंचाची छाती म्हणजे सगळं वाढलेलंच आहे का तुमचं? आता 4 महिने राहायचे फक्त छाती म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात की मेरी 56 इंच की छाती आहे आणि प्रत्येक भाषणामध्ये हिंदुस्तान की आवाम। हो संविधानामध्ये हिंदुस्तान कुठं जिकर आहे का? हो. जेव्हा आमच्या इथं क्रिकेटचे सामने होते तर कुठं हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान ऐकलं का तुम्ही? हो. भारत इज द इंडिया इज द पाकिस्तान, इंडिया इज द ऑस्ट्रेलिया, भारत इज द ऑस्ट्रेलिया। हिंदुस्तान ऐकलं का? हो. हे म्हणतात हिंदुस्तान की आवाम। म्हणून म्हणायचं आहे नरेंद्र मोदी म्हणतात की मेरी 56 इंचाची छाती आहे। अरे अनंत कुमार हेगडे बोलतात की या भाजप फक्त संविधान बदलवण्यासाठी सत्तेमध्ये आलं, तेव्हा तुमची 56 इंचाची छाती कुठे गेली जी नरेंद्र मोदी? गुजरातले 2014 मध्ये सुषमा स्वराज हयात होते, आज हयात नाही। तेव्हा तिथं आला एक आरएसचा कार्यक्रम होता, 5151 पूर्ण वर्ष झाले, तर ती बोलली की या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ जर कोणाला करायचं असेल तर ते भगवद्गीता करा। चालेल का हो भगवद्गीता? एखादा मुसलमान उठला आणि बोलला की या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ कुराण करा तर चालेल का? याला मिरच्या झुमल्याशिवाय राहतील नाही। उद्या एखादा बौद्ध पांडव उठला की या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ गुरु एका त्रिपिटक करा नाही तर बुद्ध आणि त्याचा धम्म करा तर चालेल का? याला मिरच्या लागल्याशिवाय राहतील नाही। म्हणून म्हणायचं आहे या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ त्रिपिटक होऊ शकत नाही, या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म होऊ शकत नाही, या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ कुराण होऊ शकत नाही, या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ फक्त आणि फक्त भारतीय संविधान। आणि नरेंद्र मोदी म्हणतात हिंदुस्तान की आवाम मेरी 56 इंच की छाती आहे। म्हणून म्हणायचं आहे की या देशाच्या आतंकवाद्यापासून सुरक्षित ठेवा इंच इंच माती। अंधार जाळणारा दिवा तुम्ही पेटवण्यास तयार ठेवा वाती। अंधार जाळणारा दिवा तुम्ही पेटवण्यास तयार ठेवा वाती। या देशाला तारणारं संविधान जर म्हटलं तसं, या देशाला तारणारं संविधान जर म्हटलं तसं तर नरेंद्र मोदी कोणा भोकात घालू तुमची 56 इंचाची छाती? हे चुपचाप बसले का मला गमत नाही। घर छेडोगे संविधान को, घर छेडोगे संविधान को, काट डालेंगे तलवार से। छेडोगे संविधान को, काट डालेंगे तलवार से। घर छेडोगे संविधान को, काट डालेंगे तलवार से। घर छेडोगे संविधान को, काट डालेंगे तलवार से। घर छेडोगे संविधान को, काट डालेंगे तलवार से। भाई भी लग गया काम में, कवि भी लग गया, एवढा पावर आहे आपला घरचा। म्हणून हर बच्चा बूढ़ा जब महारो का है बोरे बाजी। संविधान के खातिर, संविधान के खातिर मर मिटने को है राजी। आरक्षण रद्द करा, कुठले की म्हणते अट्रॉसिटी रद्द करा। तिकडे तो लोकमतचा दर्गा बोलला आरक्षण फक्त 10 वर्ष। तिकडे अण्णा हजारे बोलला आरक्षणानं देशाचे तुकडे होते। 70 वर्ष झाले आरक्षणाला, कुठे देशाचे तुकडे झाले? तिकडे तो हार्दिक पटेल 21 वर्षाचा, आता 23 वर्षाचा झालं असेल, ते म्हणते आरक्षण हमें नहीं तो किसी और को भी नहीं। जसं यानंच लिहिलं संविधान। आरक्षण का पिक्चरची हिरोईन आहे का? आम्ही ऐकलं पिक्चर मध्ये विलन म्हणते तू मेरी नहीं तर किसी और की भी नहीं हो सकती।
पिक्चरची हिरोईन होतं आरक्षण म्हणून म्हणायचं आहे आरक्षण रद्द करा, आरक्षण रद्द करा. अरे तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल तर या एक काम करा, या देशातलं सोनं नाणं पैसा जमीन जुमला एक करा, भागीला लोकसंख्या करा, भागीला लोकसंख्या करा, करा नंतर आरक्षण रद्द. म्हणून दादासाहेब शेळकेच्या मला 4 लाईनी आठवल्या. घे बाराच्या घे आरक्षण घे. कसाय घे तुझ्या मनानं घे, उभ्याला घे आडव्याला घे जसं कसाय घे कुठेही घे, काही म्हणाय नाही. घे बाराचं आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे. मग घे, मग घे. कसाय घे, आडवा घे, 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 उभा घे. चाल घे, चाल घेऊनच घे. घे बाराचे आरक्षण घे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. कालचा जमाना असा होता माय मावल्यांनो, आमच्या पोरीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री पोरगी यांच्या घरी नेऊन द्यावं लागेल, तेव्हा ते दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या घरी जात होते. जर आमच्या पोराचं लग्न झालं तर पहिली सून यायच्या घरी सुवागरात व्हायची, नंतर सून आमच्या घरी यायची. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. अण्णा दंड हार्दिक तुझी माय बहीण तर आम्हाला दे. आणून दे पटकन. मग घे, मग घे कुठेही घे. घे घे बाराच्या घे आरक्षण घे. चाल घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे. मग घे. मग तुला वाटलं तेवढा घे. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस. आमचे बाप कधी खात होते? खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, करण्या भुकेवर मात. अन्न दर्द हार्दिक एक तरी वेळा खाऊन ना इस्लामी हॉटेलचा भात. अशोक भाई को पूछो कौन सा खा के आए बोले. मोमिनपुरा से कौन सा खा के आई भाई, सच बताओ कौन सा खा के आए. देखो बड़ी नल्ली वाली 50,000 वाले सस्ता खाते रे. एक तरी वेळा खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात. मग तुझा खाना आम्हाला दे. मग घे, मग घे. अर्ध्या रात्री घे, दिवसानं घे, सकाळी घे, केव्हाही घे. मग घे, पण घे बा. घे बघाचे आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे. मग घे, अरे घे. घे केव्हाही घे, किंवा मनानं घे. मग घे. कालचा आमचा जमाना कसा होता, बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा आला. काल बाईला नुसतं लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने माणसाच्या छातीला छाती लावून बाई उभी आहे. बरोबर की नाही. मग घर छेडो गे संविधान को. गीताचा शेवट गातो लक्ष असू द्या. या गीताचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे शेवटी काय म्हणतात, संविधान को छेड़ो तो, संविधान को छेड़ो तो, हम रहेंगे नहीं रे बस में, हम रहेंगे नहीं. शूरवीरों का लहू है, शूरवीरों का लहू है, ये हमारे नस लय हुशार ना ते. काय तुला कमी हुशार वाटतात का? ते शुगर मुळे थोडे थंड झालेले आहेत. ते शुगर घुसला ना त्याच्या रक्तात काढू आम्ही, त्याला काढून फेकू आम्ही असे कापून खाणारे करतो नको आम्ही, त्याला कापूनच टाकू. भाई शुगर गोळसा कच 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 काढतात. टेन्शन मत लो. घर छेड़ोगे संविधान को, भाई दीपक काटेंगे, भाई दीपक काटेंगे, दीदी अंजलि तलवार से. घर छेड़ोगे संविधान को. काय म्हणायचं आहे? घर छेड़ोगे संविधान को तो काटा डालेंगे तलवार से. बराबर. कोण कोण म्हणत आहे हात वर करा. कोणाकोणाला म्हणायचं आहे? क्या दादा दादा दे बरं पटकन पैसे. होय बरं असेल. कॉटलेस नाही का दादा? कॉटलेस नाही आहे का? दे ना मग, दे ना पटकन. तिथं येतो तुमच्या पैसे. घटना बदलने वालों को फेका पटपट, फेका पटपट, फेका पटपट. घर छेड़ेंगे संविधान को, काट डालेंगे तलवार. घटना बदलने
पटापट दे, पटापट दे. घटना बदलने वालों को तलवार तिथं लागल मी तलवार आणत नाही घटना बदलने वालों को मी कुठून जाऊ सांगा मला रस्ता देत नाही का वाटा का उभ्या घटना बदलने वालों को घटना बदलने वालों को हमने समझाया प्यार से घर छेड़ोगे संविधान को तो काट डालेंगे तलवार से घर छेड़ोगे संविधान को डालेंगे तलवार से घर छेड़ोगे संविधान को काट डालेंगे तलवार से। बाबासाहेबांच्या रॅलीमध्ये मथाऱ्या नसतात आणि तुम्ही एवढ्या जवान असून अशा बसल्या का जसे नवरे मारतात की काय तुम्हाला तरी जाऊन कोणाकोणाचे नवरे मारतात कोणाकोणाचे नवरे मारतात हा मग उभ्या जाग्यावर घर छेडोगे संविधान को घर छेडोगे संविधान को भेटे पण उभे राहत नाही भेटे पण पाय यालाच म्हणते शहरातली आली हागून गेली खेड्यातली आली लाजून गेली घर छेड़ोगे संविधान को घर छेड़ोगे संविधान को काट डालेंगे छेड़ोगे संविधान को घर छेड़ोगे संविधान को घर छेड़ोगे संविधान को काट डालेंगे तलवार जय भीम क्या बात है आधी रात है मैं तेरे साथ है जय भीम।